उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख श्री संतोषभाऊ सोमवंशी यांनी लोकांना अशी खोटी आश्वासनं देणं बंद करावे. 2025मध्ये युती शासनाने संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना अंमलात आणली. त्या योजनेमधूनच औसा तालुक्यातील 8 तांडावस्त्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा अशी शिफारस औसा विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय श्री अभिमन्यूजी पवारसाहेब यांच्याकडून करण्यात आलेला होता. त्यामध्ये हाशेगाव तांडावस्तीचाही समावेश करण्यात यावा अशी शिफारस माननीय श्री संतोषाप्पाजी मुक्ता यांच्याकडून आमदार साहेबांना करण्यात आलेली होती. व या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करून मागच्या काही दिवसापूर्वीच या औसा तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींना स्वतंत्र महसुली दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि येणाऱ्या काही काळामध्येच त्या ठिकाणी त्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जाही मिळेल. आणि संतोषभाऊ, तुम्ही त्या ठिकाणी तांड्यावस्तीवरून म्हणताय की मी तुमच्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत देऊ. किती विरोधाभासाचं बोलणं होय हे. तुम्ही त्या क्लिपमध्ये जी जिल्हा परिषदेची शाळा दाखवलेली आहे, त्या जिल्हा परिषदेच्या शाळेवरही माननीय आमदार अभिमन्यूजी पवारसाहेब यांच्या प्रयत्नामुळेच 16 लाख रुपये निधी खर्च करून त्या ठिकाणी ती शाळा पूर्ण करण्यात आलेली आहे. तुम्ही ज्या तांडावस्तीवरून लोकांना आश्वासने देत आहे की मी तुमच्यासाठी हे करेल, मी तुमच्यासाठी ते करेल, मी तुमच्यासाठी सभागृह देईल, तर तुम्ही ज्या विकासाच्या गोष्टी त्या ठिकाणी येऊन करताय, तो विकास आम्ही ऑलरेडी मागच्या 6 वर्षामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. त्या ठिकाणी जवळपास आम्ही 1.5 कोटीची कामं केलेली आहेत. माननीय श्री संतोषाप्पाजी मुक्ता यांच्या शिफारशीमुळं व श्री आमदार साहेबांच्या प्रयत्नामुळं त्या ठिकाणी आम्ही 1.5 कोटीची कामं आम्ही करू शकलेलो. त्यामध्ये 76 लाख रुपयाची जलजीवनची योजना आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. 20 लाख रुपयाचे 2 सभागृहाचं सद्यस्थितीमध्ये बांधकाम सुरू आहे. 25 लाख रुपयाचे त्या ठिकाणी रस्ते झालेले आहेत. आणि 10 लाख रुपयाची एक अंगणवाडी झालेली आहे. आणि तुम्ही म्हणताय की त्या ठिकाणी काय विकास झालेला आहे, आम्ही त्या ठिकाणी विकास करू. हे अतिशय विरोधाभासाचं बोलणं झालं. मागच्या 7 वर्षामध्ये तुमच्या खासदाराने आणि तुम्ही त्या ठिकाणी 1.5 रुपया तरी खर्च केलेला आहे का, मला तो सांगा. त्याचा लिखीत पुरावा द्या किंवा कुठल्याही माध्यमातून तुम्ही सांगावं की आम्ही या तांडावस्तीसाठी अमुक हे कामं केलेले आहेत. आम्ही छाती ठोकपणे ठामपणे सांगू की आम्ही त्या ठिकाणी 1.5 करोड रुपयाचे विकास कामं केलेले आहेत. आणि तांडामधील जनता ही माननीय श्री संतोषाप्पाजी मुक्ता आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आहे. याचा आम्हाला खास आणि याचा आम्हाला ठाम विश्वास आहे. तर यापुढे आपण लोकांना आश्वासित करत असताना थोडासा विचार करावा की आपण कोणत्या आधारावर लोकांना आश्वासने देत आहोत. तर माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की आपले आश्वासने ही खोटी असू नयेत, त्याच्यामध्ये तथ्यता असावी. बोलत असताना तुम्ही आपले शब्द सांभाळावेत. वैयक्तिक बाबीवर तुम्ही आमचे नेते आदरणीय श्री संतोषाप्पाजी मुक्ता यांच्याबद्दल यानंतर कुठलंही बेताल वक्तव्य करू नये, हीच या ठिकाणी आपल्याशी माझं बोलणं होतं. जय हिंद.